मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला। मिलिंद देवरा यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होतोय। काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे असं ट्विट देवरा यांनी केलंय। दक्षिण मुंबई लोकसभेचा वाद शिगेला पोहोचलाय। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली रविवारपासून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होणार आहे। या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्यायाशी संबंधित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल। मणिपूरची राजधानी इम्फाळ जवळील थोबल येथून ही यात्रा सुरू होईल आणि मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे। आजपासून महायुतीच्या मेळाव्यांचा महाएल्गार पाहायला मिळणार आहे। मुंबईतून या मेळाव्यांना सुरुवात होणार आहे। राज्यभरात आज महायुतीचे मेळावे होणार आहेत। महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा रविवारी महामेळावा आयोजित करण्यात आलाय। धुळ्यात गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा होणार आहे। महायुतीतील सर्व घटक पक्ष या महामेळाव्यात सहभागी होणार आहेत। महायुतीच्या महामेळाव्यासंदर्भात जिल्ह्यातील भाजपासह 15 घटक पक्षांच्या सर्व पदाधिकारी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाचं पथक सज्ज झालंय। पुणे मनपाच्या 1005 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रत्येक 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर अहवाल सादर करण्याची जबाबदारी उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडे देण्यात आली आहे। बीडमध्ये आयोजित ओबीसींच्या महामेळाव्यात छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाणार, झोपणार अशी बोचरी टीका भुजबळांनी केली आहे। माझ्यावर शांतता भंग केल्याचा आरोप करतात। मराठे मारहाण करत असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आहेत। आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात नाही, पण त्यांना वेगळं आरक्षण द्या या मागणीचा भुजबळांनी पुनरुच्चार केलाय। बीडमध्ये आयोजित ओबीसींच्या महामेळाव्यात छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार अशी बोचरी टीका भुजबळांनी केली आहे। माझ्यावर शांतता भंग केल्याचा आरोप करतात। मराठे मारहाण करत असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आहेत। आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात नाही, पण त्यांना वेगळं आरक्षण द्या या मागणीचा भुजबळांनी पुनरुच्चार केलाय। बुलढाणा येथे आयोजित शिवसंकल्प अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। महिलांसाठी सरकारचे धोरणात्मक निर्णय आहेत। शासन आपल्या दारी कार्यक्रमातून 2 कोटी लोकांना फायदा झाल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत। आम्ही आमच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी अशी उद्धव यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी मिश्किल टिप्पणी देखील केली आहे।